वीज भेटलं, आमदारांनी झलक भेटवली गेली, जीव धोक्यात घातले गेले. लहान मुलाबाळांचे जीव धोक्यात घातले गेले, ते कसे वाचवले गेले हे आपण इथे ज्या मिटिंग झाल्या, रॅली झाल्या, बिना रॅली झाली त्याच्यामध्ये मी सांगितले आहे. पक्षाची कार्यालय जाळण्यात आली, शिक्षण संस्थांची कार्यालय जाळण्यात आली. त्यानंतर मी जे आलो आणि सांगितलं आता गप्प बसणं शक्य नाही. 16 नोव्हेंबरला मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि 17 नोव्हेंबरला मी जाऊ त्याच वडीलवाडीला रस्त्यावर आपण सगळे उभे होते. ही सगळी मंडळी होती, मी सगळ्यांचं नाव घेत ना, पण ही सगळी मंडळी तिथे उभी होती आणि ते मला नंतर त्या मिटिंगसाठी वगैरे एक सांगायचं, या आमच्या दोन्ही सहकार्यांना पूर्ण सहकार्य केल्याबद्दल हे तुम्ही जे लोक स्थानिक जे कार्यकर्ते आहात, नेते आहात आणि वडीलवाडी जी जनता मायबाप आहे त्यांचा मी अतिशय आभारी आहे. आपण सगळ्यांनी आमच्या दोन्ही सहकार्यांना धीर दिलेला आहे, साथ दिलेला आहे, मजबूतीनं त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहे. आमदारवाडी घरातील जे सुद्धा तिथे येऊन गेले त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. 6 लाखातून वेगवेगळ्या ठिकाणावरून पाठिंबा जाहीर करण्यात आला, वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला, धरणं भरण्यात आले, उपोषण करण्यात आले. त्या सगळ्यांचा मी मनापासून आम्ही सर्व आभारी आहोत. लढाई संपलेली नाही. अजून आपल्याला खूप लढावं लागणार आहे. मला कल्पना आहे निवडणुकीच्या अगोदर सुद्धा आणि निवडणुकीच्या नंतर सुद्धा गावागावातील लहान समाजांच्या घरावर हल्ले करण्यात आले, मारपीट करण्यात आली, अनेक पोलिसांनी सुद्धा त्यांच्याकडे गोळीबार केले. हे सगळं पाहून जीव जात होता, सडसडत होता, रॅली चालू होत्या. एक लक्षात ठेवा, कोणी किती मोठी शक्ती असली तरी जेव्हा ही लोकशक्ती एकत्र येते शक्तीचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही. लोकशाहीमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे ही धनशक्ती. इतर कुठली शक्ती नाही, तर ही लोकशक्ती जी आहे सर्वात श्रेष्ठ आहे. आज आम्ही काय म्हणतो आहोत, आम्ही काही मागत नाही. आम्ही सांगतो आमचं आरक्षण आमच्या ताटातलं तसं राहू द्या, त्यांच्यासाठी दुसरं ताट द्या, दुसरे त्यांना काय द्यायचं त्यांना द्या, आम्ही त्यांना पाठिंबा देतो. आम्ही त्यांना पाठिंबा दिला, वेगळं आरक्षण आम्ही त्यांना सांगितलं घ्या. स्वतः हा वर्ष गेले 3 वेळा कायदा आला, विधानसभेत आम्ही पाठिंबा दिला, यापुढे सुद्धा देऊ, पण त्यांना वेगळं आरक्षण द्या. हे लक्षात ठेवा, आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही. आज माझ्या दलित समाजातले लोक, आदिवासी समाजातले लोक आरक्षण आहे. काही कलेक्टर झाले, पोलीस कमिशनर झाले, पण आजही झोपडपट्ट्यांमधून ते
आदिवासी राहत आहे गरिबी हटली गेली नाही.